भरपूर जण सिटेड ओव्हरहेड प्रेस याच्यासाठी चूज करतात, कारण की त्यांना असं वाटतं की सिटेड ओव्हरहेड प्रेस हे लोअर बॅक साठी सेफ आहे स्टँडिंग ओव्हरहेड प्रेस पेक्षा. पण आता मी तुम्हाला सांगतो की हे एकदम चुकीचं आहे आणि ते मी तुम्हाला सायंटिफिकली, लॉजिकली आणि टेक्निकली एक्सप्लेन करणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा. काय होतं, जेव्हा तुम्ही स्टँडिंग ओव्हरहेड प्रेस करता तेव्हा तुमचं वेट डिस्ट्रीब्युशन अक्रॉस द कायनेटिक चेंज होतं. म्हणजे वेट डिस्ट्रीब्युशन तुमचे फीट ग्राउंडला ग्रिप करतात, तुमचे नीज, तुमचे थाईज, तुमचे लेग्स, तुमचे कोर आणि तुमचे आर्म्स हे सगळं वेट लिफ्ट करायला मदत करतात. आणि जर तुम्ही सिटेड ओव्हरहेड प्रेस मध्ये जर बघितलं तर तुमचे लेग्स लॉक आहेत, तुमची कोर लॉक आहे, तुमची कोर याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाही आणि वरून हे जे वेट येत आहे ते डायरेक्टली तुमचे लोअर बॉडी लॉक असल्यामुळे लंबारवरती जास्त इम्पॅक्ट टाकतात. आणि मित्रांनो, आपली ही जी ओव्हरहेड ऍक्टिव्हिटी आहे ही फंक्शनली खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की आपण डे टू डे ऍक्टिव्हिटीज मध्ये कोणतीही गोष्ट उभं राहूनच वरती ठेवतो. आपण कोणतीही गोष्ट अशी बसून उभं वरती ठेवत नाही. करेक्ट ना? आणि हा व्हिडिओ आपल्या जिम फ्रेंड्स बरोबर नक्कीच शेअर करा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कारण की मी अशा भरपूर एक्सरसाइजेस ब्रेकडाऊन करणार आहे जे तुम्हाला ट्रेन हार्ड नाही तर ट्रेन स्मार्ट करायला शिकवणार आहे.